तर मावळमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी स्थानिकांना मोठी कसरत करावी लागते असं कळतंय। दरम्यान ऑनलाईन बुकिंग होत नाहीये, त्याचबरोबर OTP येत नाहीये आणि ग्रामस्थ चांगलेच संतापलेले आहेत। दुसरीकडे काही स्थानिकांच्या घरातला गॅस हा गेल्या 4 दिवसांपासून संपलाय। त्याचबरोबर 5 फेऱ्या मारून सुद्धा सिलेंडर मिळत नाही। अशा एक ना अनेक समस्या घेऊन ग्राहक आता गॅस वितरकाच्या दुकानाबाहेर ताटकळतायत, संताप व्यक्त करतायत। याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अनिश शेख यांनी। जागतिक युद्धाची झळ आता ग्रामीण भागातही पोहोचू लागलेली आपण जर पाहत असाल तर सकाळी 7 वाजल्यापासून घरगुती एक सिलेंडर मिळवण्यासाठी जे ग्राहक आहेत ते तासनतास जे रांगेमध्ये उभे आहेत आणि सिलेंडर मिळत नसल्याने त्यांचे जे खटके उडतानाचे चित्रही आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर ही जी लाईन आहे ही अजूनही मोठी होण्याचे जे चिन्ह आहेत ते दिसत आहेत। अशीच काही गर्दी जी आहे ती वितरकाच्या दुकानाबाहेर जी गॅस मिळण्यासाठी जी सिलेंडर मिळण्यासाठी जी स्लिप मिळते ती स्लिप घेण्यासाठी अशीच मोठी गर्दी ग्राहकांची जी दुकानाबाहेर आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे सिलेंडर घेण्यासाठी ही जी दुसरी लाईन, आधी एक लाईन आता ही दुसरी लाईन, अशा अनेक लाईनीचा सामना जो आहे तो ग्राहकांना करावा लागत आहे। आपल्या सोबत काही या ठिकाणी ग्राहक आहेत, आपण खरं तर त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांना या लाईनीमध्ये थांबून किती मनस्ताप सहन करावा लागत आहे। दादा काय सांगाल, किती वाजता पण थांबलात? आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून उभे आहे, उपाशी पोटी आहे, अजून काही खाल्लेलं नाही ना नाश्ता नाही ना काय नाहीये। कसं असं झाल्यानंतर कसं करायचं? 5 दिवसापासून आम्ही उभे आहेत लाईनला। आज या उद्या या बोलतात, तिथे ऑफिसला गेल्यानंतर ते बोलतात बुकिंग संपली, इथे आल्यानंतर हे बोलतात की गॅस टाकी संपली। काय करायचं आता? आपण जर पाहिलं तर सकाळी 6 वाजल्यापासून काही ग्राहक बाबा लाईनीत थांबले, किती त्रास सहन करावा लागतो? खूप त्याला सहन करायला लागते। सकाळी 7:30 पासून उभं आहे आम्ही तिकडे पण इकडे बी उभं राहायचं इकडे, असं आहे का नाही? ते काम धंदा सोडून सगळं इकडे यायचं म्हणजे करायला। संपला 8 तारखेला आम्ही बुकिंग केलंय, पावती करायला गेलो तर आता नंबर लावायचा 5 दिवसांनी आहे। ते ताई भांडत आहेत, काय सांगाल? भांडणं चालू आहे तुमची? भांडणच करणार आम्ही, मिळत नाही तर काय करणार? 4-4 दिवस नंबरला लागतो आम्ही, 4-4 दिवस नंबरला लावले तर लोक तर मग आम्हाला कधी मिळणार? 10 दिवसानंतर बुकिंग बंद होते, बुकिंग कॅन्सल होते, मग आम्ही कधी मिळणार? 4 दिवसानंतर तिथे सेंटरला गेला तर ते म्हणतात 4 दिवसाची बुकिंग सांगा तुम्ही। इथे आला तर 4 दिवसानंतरच्या बुकिंगला सुद्धा यांची अशी नखरेत। 4 दिवसानंतर देखील सिलेंडर मिळत नाही। खर तर आपण या ग्राहकांना जर पाहिलं तर हे त्यांचा लॅपटॉप घेऊन लाईनीत थांबून काम करतानाच आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर वर्क फ्रॉम होम यांचं असावं आणि हे देखील जे आहेत ते रस्त्यावर लाईनीत थांबून आपलं काम करत आहेत। अशीच काही संपूर्ण परिस्थिती जी आहे ती या रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण जर पाहिलं तर या ज्या ताई आहेत एक लहान बाळाला घेऊन तासनतास लाईनीमध्ये उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर सिलेंडर मिळत नसल्यामुळे ग्राहकांना जो आहे तो मनस्ताप सहन करावा लागत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट इम्रान, न्यूज 18 मराठीसाठी अनिश शेख, मावळ।